होपोनोपोनो ह्या प्रार्थनेचा आजचा 10वा दिवस. 11 दिवस लागोपाठ आपण ही प्रार्थना म्हणत आहोत आणि त्याच्यासोबत आपण रेकीचं ध्यान करत आहोत. त्याद्वारे आपल्या शरीरामधला एक असा अवयव, त्याच्या जो त्रास असेल तो त्रास कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते ही प्रार्थना आणि रेकीद्वारे. गेल्या 9 दिवसापासून आपण ही प्रार्थना करत आहोत. मला स्वतःला प्रचंड फरक जाणवत आहे. माझ्यासोबत तुम्हालाही नक्कीच जाणवत असेल. परवा जे रेकीचे एक्सपिरियन्स सगळ्यांनी शेअर केले, ते एक्सपिरियन्स मी नंतर शेअर करते, नंतर ते व्हिडिओ टाकते. आत्ता फक्त ही प्रार्थना आणि रेकी बीजमंत्र. आजचं चक्र आहे ते आहे अनाहत चक्र, म्हणजे शुक्रवारचा दिवस अनाहत चक्राला जागृत करण्याचा दिवस आहे. नाडी आहे ती आहे चंद्रनाडी, म्हणून सगळ्यांनी चंद्रनाडी जर ॲक्टिवेट करायची असेल, उजवा हात खाली घ्यायचा आहे, डावा हात त्याच्यावर ठेवायचा आहे आणि बीजाक्षर यमचं उच्चारण करायचं आहे. दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत यमचं उच्चारण करा. यम. 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 यम बीजमंत्राद्वारे आपली चंद्रनाडी म्हणजे डाव्या बाजूची नाकपुडी बघा, तिच्यामधनं तुम्हाला उच्छ्वास जाणवतोय, म्हणजे चंद्रनाडी तुमची ॲक्टिवेट झालेली आहे. सावकाश दोन्ही हात खाली करायचे. रेकीची प्रार्थना आपण म्हटलेली आहे. पाण्याचे ग्लास समोर भरून घ्यायचे आहेत. पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे. बघा, ओम काढा, शिवशक्ती म्हणून ओम काढायचे. आजचं बीजमंत्र यम काढायचंय. चोकुरे सगळ्यांनी काढा अँटी क्लॉकवाईज. चोकुरे चोकुरे चोकुरे. पूर्ण लक्ष देऊन डिस्टन्सचं म्हणजे कार्मिकचं चिन्ह काढायचंय. हंशा झाशोनेन, हंशा झाशोनेन, हंशा झाशोनेन. हार्मणीचं चिन्ह काढायला घ्या. सेहेकी सेहेकी सेहेकी. रेकी लेवल 3च्या पुढच्यांनी काढायचंय. तुम्ही झोनार काढू शकता किंवा हार्थ काढू शकता. हार्थ हार्थ हार्थ. आणि त्यानंतर तुम्ही काढायचंय मास्टरने काढायचंय. मास्टरचं चिन्ह पूर्ण लक्ष देऊन. बघा, मास्टर, आपण मास्टरचं चिन्ह काढत आहोत. डायक्योमो डायक्योमो डायक्योमो. कप शेपमध्ये असे हात करायचे आणि पाण्याच्या ग्लासवर ठेवायचे. रेकीची 5 तत्व नेहमी करता लक्षात ठेवायची. माझा कोणावरही राग नाही, मी कशाचीही चिंता करत नाही आहे. माझं काम मी अगदी लक्षपूर्वक करत आहे. आयुष्यात आत्तापर्यंत मला ज्या ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत, ज्या व्यक्ती मला भेटलेल्या आहेत, त्या प्रत्येकाची मी खूप आभारी आहे. माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे, त्याचबरोबर इतरांवर पण माझं प्रेम आहे. या शक्तीच्या आशीर्वादाने मी शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेली आहे आणि माझ्या आयुष्यातलं प्रत्येक ध्येय मी साध्य करत आहे. प्रत्येक क्षणाला या दैवी ब्रह्मांडीय शिवशक्तीचे खूप खूप आभार. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. ते एकमेकांवर चोळून दोन्ही हात तुमचे थोडे बाजूला घ्यायचे. ज्यांनी चिबॉल करून ब्रह्मांडात ठेवलेलं आहे त्या चिबॉलला घ्यायचे. चिबॉलला आपल्या दोन्ही हातामध्ये बघा. आज ह्या चिबॉलचा रंग तुम्ही बघायचा आहे पूर्णपणे हिरवा. सुंदर असा हिरव्या प्रकाशामध्ये या चिबॉलला बघायचं आहे. वायुतत्वरूपी अनाहत चक्र, वायुतत्वाला आपण आज सक्षम करत आहोत. वायुतत्वाची देवता महाबली हनुमानजी यांना आपल्या बंद डोळ्यांमधनं बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात. आपल्या शरीरामध्ये कार्यरत असलेले विविध प्रकारचे वायू, प्राणवायू,
अपान वायू, समान वायू, उदान वायू आणि व्यान वायू. बघा, या वायूंमार्फत आपल्या शरीरातल्या विविध क्रिया होत आहेत. प्रत्येक क्षणाला या वायू तत्वाचे खूप आभार मानायचे. हे वायूचे प्रकार आणि त्याचे उपवायू जे आहे क्रिकल, कुर्म, या सगळ्या वायूंचे खूप खूप आभार मानायचे. ओम हम हनुमते नमः. प्रत्येक क्षणाला वायूच्या देवतेचे खूप आभार मानायचे. बघा, शरीरामध्ये जर कुठे वायू तत्व आपलं डिस्टर्ब झालेलं असेल, त्याच्यामध्ये काही अडथळा येत असेल, वायू तत्वाच्या रिलेटेड जर काही आजारपण असतील, त्याची जबाबदारी आपण पूर्णपणे स्वीकारलेली आहे. आपल्या फक्त चुकीच्या जीवनशैलीद्वारे आपल्या वायू तत्वामध्ये बिघाड झालेला आहे. होपोनोपोनो ह्या प्रार्थनेद्वारे वायू तत्वाची माफी मागायची आहे. या वायू तत्वाची मनापासून माफी मागा. मला माफ करा, कृपया मला माफ करा, धन्यवाद, मी तुमची खूप आभारी आहे. तुमचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे, पण त्याच्यामध्ये जो अडथळा आलेला आहे तो फक्त माझ्या चुकीच्या वागण्याद्वारे, चुकीचे अन्नपदार्थ सेवन केल्यामुळे. वायुतत्वावर माझं खूप प्रेम आहे. वायुतत्वरूपी शरीरामधला विविध अवयव, त्या प्रत्येकावर मी खूप प्रेम करते. यापुढे मी वायुतत्वाची खूप काळजी घेत आहे. प्रत्येक क्षणाला वायूच्या देवतेचे खूप आभार. रेकी बीजमंत्राद्वारे आपल्या हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचे. श्वासाची गती आपण लांबवत आहोत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वासाला रोखायचं आहे आणि सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करायचं आहे. पूर्ण लक्ष छातीच्या मध्यस्थानी घेऊन या. शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र, शिवलिंगाला छातीच्या मध्यस्थानी बघायचंय. डोकं टेकून शिवलिंगाला मनापासून नमस्कार. आपण सगळेजण शिवशक्तीची साधना करत आहोत. खूप आभार मानायचे शिवशक्तीचे बीजमंत्रांद्वारे. यम यम कम खम गम घम चम छम जम झम
यम तम ठम अनाहत चक्रामधला प्रत्येक सूक्ष्म अवयव ज्याच्याशी संबंधित आहे हे 12 खडीमधले बीजाक्षर, जेव्हा सातत्याने आपण त्याचं उच्चारण करतो त्याद्वारे तिथल्या अवयवामध्ये जर काही त्रास असेल तो त्रास कमी होण्यासाठी आपल्याला मदत होत आहे. खूप आभार मानायचे या बीजाक्षरांचे. आता शरीरामधला तो एक असा अवयव, त्याला आपल्या दोन्ही हातांमध्ये म्हणजे चीबॉलमध्ये बघण्याचा प्रयत्न करा. त्या अवयवाला सुंदर अशा हिरव्या प्रकाशामध्ये बघायचे. आपल्या हातामधनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. प्रत्येक श्वास खूप महत्त्वाचा, प्रत्येक अवयव महत्त्वाचा. आता पूर्ण लक्ष आपल्या मणिपूर चक्रावर घेऊन या. पंचतत्वांनी तयार झालेले हे शरीर, त्याच्यामधले महत्त्वाचे तत्व अग्नी तत्व आणि त्याच्यावर आधारित आहे इतर तत्व. या अग्नी तत्वामध्ये जर काही बिघाड झाला असेल तर ती फक्त माझी स्वतःची जबाबदारी आहे. मी चुकीचे अन्न सेवन केल्यामुळे तो त्रास मला होत आहे, त्याची पूर्ण जबाबदारी मी घेतलेली आहे. या अग्नी तत्वाची मी मनापासून माफी मागते. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद. मी तुमची खूप आभारी आहे. तुम्ही अतिशय उत्तमरित्या काम करत आहात. हे अग्नी तत्वा, माझ्या चुकीच्या आहाराद्वारे तुला त्रास झालेला आहे. या अग्नी तत्वावर माझं खूप प्रेम आहे. या अग्नी तत्वावर आधारित आहे जलतत्व, पृथ्वी तत्व, वायू तत्व, आकाश तत्व. या सगळ्यांची मी माफी मागत आहे. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद. तुम्ही अतिशय उत्तमरित्या काम करत आहात. माझं तुमच्या सगळ्यांवर खूप प्रेम आहे. यापुढे मी सगळ्या तत्वांची व्यवस्थित काळजी घेत आहे. अग्नी तत्वाशी संबंधित असलेले माझा अन्नमय कोश, या अन्नमय कोशामध्ये जर काही बिघाड आला असेल तर तो फक्त माझ्या चुकीच्या आहाराद्वारे. अन्नमय कोशामधला प्रत्येक अवयव हिरव्या प्रकाशात बघा, त्यांची माफी मागा. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद. मी तुमची खूप आभारी आहे. तुम्ही अगदी व्यवस्थित काम करत आहात. या अन्नमय कोशावर माझं खूप मनापासून प्रेम आहे. खूप आभार. सक्षम मणिपूर चक्राचे बीजमंत्रांद्वारे. रम डम धम नम दम तम
थम धम नम पम फम अर्धे अधिक आजार फक्त अग्नितत्व न सांभाळल्यामुळे होतात. या अग्नितत्वाचे मी खूप आभार मानते. पूर्ण लक्ष आता स्वाधिष्ठान चक्रावर घेऊन या. जलतत्वरूपी पवित्र नद्यांचे खूप आभार. शरीरामधले जर जलतत्व बिघडले असेल, स्वाधिष्ठान चक्रामध्ये जर अडथळे येत असतील, तर ती पूर्ण त्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. माझ्या चुकीच्या सवयीमुळे, कमी पाणी पिण्यामुळे हा त्रास मला होत आहे. यापुढे मी माझ्या शरीराची खूप काळजी घेणार आहे. या जलतत्वाची मी मनापासून माफी मागते. हे जलतत्व मला माफ कर, कृपया मला माफ कर. धन्यवाद, तू अतिशय उत्तमरित्या काम करत आहे, तुझं कर्तव्य करत आहे. माझं या जलतत्वावर खूप प्रेम आहे. या जलतत्वाद्वारे मी दिवसेंदिवस सक्षम होत आहे. शरीरामधले नको असलेले पदार्थ विसर्जन क्रियेद्वारे बाहेर फेकल्या जात आहे. खूप आभार जलतत्वरूपी प्रत्येक रक्ताच्या थेंबाचे. चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र, चंद्रग्रहासारखी शीतलता माझ्या शरीराला मिळत आहे, ज्यामुळे माझे मन अतिशय शांत झालेले आहे. श्वासाची गती माझी संथ झालेली आहे. खूप आभार माझ्या शांत मनाचे, अंतर्मनाचे. प्रत्येक श्वास खूप महत्त्वाचा. प्रत्येक श्वासाची गती मी लांबत आहे. खूप आभार माझ्या सक्षम स्वाधिष्ठान चक्राचे. बीजमंत्राद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्याकडे लक्ष द्यायचे. स्वाधिष्ठान चक्रामधला प्रत्येक अवयव, त्याला हिरव्या प्रकाशात बघा. जणू साक्षात हनुमानजींचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. खूप आभार हनुमानजींचे. वम बम भम मम लं रं यं स्वाधिष्ठान चक्र उत्तमरित्या काम करत आहे. पूर्ण लक्ष आता मूलाधार चक्रावर घेऊन या. पृथ्वी ग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र, पृथ्वी ग्रहाचे प्रत्येक क्षणाला खूप आभार.
अन्न वस्त्र निवारा सगळ्याची सोय या पृथ्वी ग्रहामुळे आपली झालेली आहे. कधी न फेडू शकणारे तिचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. खूप आभार मानायचे पृथ्वी ग्रहाचे, पृथ्वी तत्वरूपी आपले निर्णय, त्याचे खूप आभार मानायचे. जर ह्या निर्णयांमध्ये काही नकारात्मक ऊर्जा येत असतील तर ते फक्त आपल्या स्वतःवर आपला नसलेला विश्वास, या नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत आणि आपल्या स्वतःवर आपला जो विश्वास कमी झालेला आहे त्याची मनापासून माफी मागायची आहे. हे जग जिंकण्याची ताकद आपल्यामध्ये आहे, पण त्यामध्ये जर अडथळे येत असतील तर आपल्या स्वतःची माफी मागा. मला माफ करा, कृपया मला माफ करा, धन्यवाद, माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे, मी देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहे, मी एक पवित्र आत्मा आहे, माझा आत्मविश्वास वाढलेला आहे, खूप आभार माझ्या स्वतःचे, मी देहरूपी मंदिरामध्ये सुरक्षित आहे, तृप्त आहे, समाधानी आहे. ही भावना माझी आता दृढ झालेली आहे. माझ्या शरीरामधला एक असा अवयव तो आता अगदी उत्तमरित्या काम करत आहे. त्या दिशेने मला दिशा मिळालेली आहे. त्याच्यावर खूप चांगले उपचार होत आहे. मी दिवसेंदिवस सक्षम होत आहे. खूप आभार. बीजमंत्रांद्वारे लम वम शम शम सम पृथ्वी तत्व उत्तमरित्या काम करत आहे. आता पूर्ण लक्ष आपल्या विशुद्ध चक्रावर घेऊन या मनुष्य जन्माशी संबंधित असलेले हे चक्र जर मी कोणाला दुखावले असतील किंवा कोणी मला दुखावले असतील, सगळ्या गोष्टीला मीच जबाबदार आहे. मनापासून मी माफी मागते. प्रत्येकाची, या विशुद्ध चक्राची मी माफी मागत आहे. मला माफ करा, कृपया मला माफ करा, धन्यवाद. हे विशुद्ध चक्रा तू अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. मी तुझी खूप आभारी आहे. विशुद्ध चक्रामधल्या प्रत्येक अवयवावर माझं खूप प्रेम आहे. साक्षात देवी सरस्वतींची कृपा माझ्यावर आहे, ज्याद्वारे भरभरून मला ज्ञान मिळत आहे आणि ते ज्ञानदान मी करत आहे. या कलियुगामध्ये श्रेष्ठ असलेलं नामस्मरण जे या विशुद्ध चक्रामुळे मी करत आहे. खूप आभार विशुद्ध चक्राचे. द्रव्यदान, ज्ञानदान, नामस्मरण. खूप आभार या सक्षम विशुद्ध चक्राचे. बीजमंत्रांद्वारे हम om om im
इं ॐ ॐ ऐं ॐ आहा ह्लूं ह्लूं ह्रूं ह्रूं एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा मी सदुपयोग करत आहे. खूप आभार या पवित्र मनुष्य जन्माचे. पूर्ण लक्ष आज्ञाचक्रावर घेऊन या. पवित्र आत्म्याचे, त्याचबरोबर आपल्या गुरूंचे स्थान म्हणजे आज्ञाचक्र. पवित्र आत्म्याद्वारे दररोज आपण शिवतत्वाशी एकरूप होत आहोत. आपले रेकीचे गुरु यांचे खूप आभार. आध्यात्मिक गुरु दत्तगुरु महाराज, त्यांचे खूप आभार. भविष्यातल्या संकल्पना जर आपल्या पूर्तता होत नसेल त्याची, तो फक्त आपला दोष आहे. तो मी स्वीकारलेला आहे. त्या दृष्टीने माझे काम होत नाही आहे, त्याप्रमाणे माझे कर्म घडत नाही आहे. त्याद्वारे मी माझ्या स्वतःच्या या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण केलेले आहे. सातत्याने चांगला विचार आणि त्याद्वारे प्रत्येकाच्या कल्याणाचा विचार मी करत आहे. माझ्या गुरूंची कृपा दृष्टी माझ्यावर आहे. साक्षात दत्तगुरु महाराज आणि दत्तगुरु संप्रदायामधील सगळे गुरु, त्यांचे कृपा आशीर्वाद मला भरभरून मिळत आहे. खूप आभार माझ्या आध्यात्मिक गुरूंचे, रेकीच्या गुरूंचे. बीजमंत्रांद्वारे आज्ञाचक्र माझे व्यवस्थित काम करत आहे. सहस्त्रहार चक्रावर पूर्ण लक्ष घेऊन या. दोन्ही सक्षम मेंदू जर यांच्यामध्ये काही अडथळे येत असतील, विचारांमध्ये जर काही अडथळे येत असतील, तर त्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. माझ्या फक्त चुकीच्या विचारांद्वारे इथे अडथळे आलेले आहेत. प्रत्येकाची माफी. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद. तुम्ही अतिशय उत्तमरित्या काम करत आहात. मी तुमची खूप आभारी आहे. इथला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार. ओम द्वारे सावकाश आपले दोन्ही हात चिबॉल बरोबर पासून खालपर्यंत घेऊन या. कव्हर करा. नमस्कार करा. ओम त्रिशूल आणि स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये आपल्या स्वतःला बघा, चिबॉलला बघा. परत कव्हर करा आणि नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशात या चिबॉलला बघा. परत कव्हर करा.
नमस्कार करा. याची बॉलवर काढायचे. ओम बीजाक्षर यम काढा. चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. बघा, दररोज आपण श्वासाची गती लांबत आहोत. खूप लक्ष द्यायचं आहे आपल्या श्वासाकडे. पाण्याच्या ग्लासवर ओम काढा, यम काढा आणि मग चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. खूप आभार होपोनोपोनो या प्रार्थनेचे, शिवशक्तीचे, तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. श्री शिवाय नमस्तुभ्यं.